नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपलं स्वागत आहे. भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारी जाहीर झालेली आहे. 5 जणांना एकूण उमेदवारी देण्यात आलेली आहे. यात सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते पंकजा मुंडे. काही दिवसांपूर्वीच बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली होती त्यांना. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होत होती. आता त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. विधान परिषदेची उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली. याशिवाय अन्य 4 नावांचाही समावेश आहे यात. हेच नेमकी 4 नावं कुठली आहेत, यात बीजेपीने त्यांचं सोशल इंजिनिअरिंग कसं जोरात केलेलं आहे याबाबत आपण आता लाईव्ह आलेलो आहोत. माझ्यासोबत थेट विधान भवनातून लेट्सअपचे संपादक योगेश कुटे सर आहेत. सर, आपण सध्या विधान भवनात आहोत. इथेच विधान परिषदेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. 5 जागांची उमेदवारी जाहीर झाली आहे. कसं बघता या 5 नावांकडे? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं बीजेपीसाठी आणि राज्य प्रदेश भाजप जे आहे त्याच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे की अनेकदा पंकजा मुंडे यांचं नाव पाठवूनही केंद्रीय यादीवरती किंवा केंद्रीय पातळीवरती ते कट होत होतं. पंकजा यांनी लोकांमधनच निवडून यावं असंही त्यांना सांगण्यात येत होतं. पण प्रत्यक्षामध्ये काय झालं होतं, याच्या आधी चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली त्यांना विधान परिषद देण्यात आलेली होती. राम शिंदे ज्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडे यांना गेली 5 वर्ष डावलण्यात आलं आणि आता 5 वर्षानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. पण प्रत्यक्षामध्ये त्यांना लोकसभेच्या निवडणूक पराभव झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. ओबीसी समाज जो भाजपवरती नाराज आहे त्या ओबीसी समाजाला जुळून घेण्यासाठी भाजपनं आता योगेश टिळेकर, पंकजा मुंडे ही जी 2 नावं आहेत. योगेश टिळेकर हे देखील माळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. भारतीय जनता ओबीसी परिषदेचे ओबीसी सेलचं त्यांनी राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं होतं. आणि आता पंकजा मुंडे म्हणजे एक वंजारी समाज जो आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना फॉलोअर्स आहे पंकजा मुंडेंना, आणि माळी समाज अशा 2 मोठ्या समाजांच्या नेत्यांना आज भाजपनं संधी दिलेली आहे. आणि मला वाटतं सोशल इंजिनिअरिंग विधानसभेच्या निवडणुकीसाठी अतिशय गरजेचं होतं. त्यानुसार त्यांनी ते केलेलं आहे. सर, तिसरं एक नाव दिसत आहे गोरखे, जे अमित गोरखे पिंपरी चिंचवड मधून सगळ्यात महत्वाचं अनेकांना अमित गोरखे हे नाव माहिती नसेल. अमित गोरखे हे पिंपरी चिंचवड मधले आहेत. पिंपरी चिंचवड मधल्या अनेकांना देखील माहीत नसेल की अमित गोरखे भाजपचे कोण कार्यकर्ते आहेत, कोण मोठे नेते आहेत. आजच त्यांचं नाव यादीमध्ये जेव्हा आलं असेल तेव्हा कळालं असेल. पण ते भाजपच्या IT सेलचं काम करत होते. मातंग समाजाचं प्रतिनिधित्व करतात. आणि तुला माहिती आहे की मातंग समाज हा बीजेपीला बरोबर बऱ्यापैकी मानणारा आहे. त्याच्या आधी दिलीप कांबळे हे मातंग समाजाचे राज्यमंत्री होते. त्यामुळं एक जो दलित समाजामध्ये एक जो घटक आहे त्या घटकाला भाजपने या निमित्तानं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या आधी अमर साबळे यांना देखील या निमित्तानं राज्यसभेमध्ये संधी देण्यात आलेली होती. आता पिंपरी चिंचवडमधनंच अमित गोरखे यांना देखील संधी देण्यात आलेली आहे. यातलं एकच फक्त की पुण्यामधनं 2 आमदार यावेळी झालेले आहेत. म्हणजे योगेश टिळेकर आणि अमित गोरखे त्यांना देखील संधी मिळालेली आहे. सर, पण माझा एक असा प्रश्न होता की हे जे अमित गोरखे हे बॅकएंडचं काम करणारे, म्हणजे IT सेल हे पडद्यामागून काम करणारा ओळखलं जातात. मग अशा वेळी लोकांमध्ये चर्चेत नसलेला चेहरा देऊन बीजेपीने नेमकं काय 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे पडद्यामागे राहून काम करतात त्यांना पण संधी देणं गरजेचं असतं. आणि असे जे छोटे वंचित जे समाज आहेत त्यांच्यामध्ये मोठे नेते होत नाहीत. त्यांना मोठे नेते करण्यासाठी देखील अशा विधान परिषदेमध्ये राज्यसभेवरती संधी देणं गरजेचं असतं. कारण ते लोकांमध्ये निवडून जाणं अवघड होऊन आपण नांदेडमधला अजित गोपछडे तर ते नांदेडमध्ये कधी निवडून येऊ शकत नव्हते. त्यामुळे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना जर कुठेतरी संधी द्यायची असेल तर विधान परिषदेचा अनेकदा वापर केला जातो. आणि त्यामुळेच अमित गोरखे यांचं नाव आपण पहिल्यांदाच ऐकलं असेल आणि ते विधान परिषद आमदार म्हणून ऐकलं असेल. आणि त्यामुळे त्यांचा याच्यामध्ये समावेश, या यादीमध्ये समावेश झालेला आहे. सदाभाऊ खोत यांना पण गोड बातमी. सदाभाऊ खोत यांच्यासाठी अतिशय गोड आणि चांगली बातमी आलेली आहे. सदाभाऊ खोत यांच्याऐवजी महादेव जानकर यांचं नाव मध्यंतरी चर्चेत होतं. महादेव जानकर यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी दिला असं वाटत होतं. पण आपण आधी पण म्हटलं की महादेव जानकर यांना विधानसभेवर एखादा मतदारसंघ शोधण्याचं काम भाजप करत आहेत. आणि त्याच्याऐवजी सदाभाऊ खोत जो शेतकरी नाराज आहे, शेतकरी नाराज असल्याची देखील मोठी चर्चा लोकसभेमध्ये झाली. आणि त्या शेतकऱ्याची म्हणजे भाजप सरकार जे काही शेतकऱ्यांसाठी करत आहे ते जर कोणी प्रभावपणे मांडू शकत असेल तर त्याच्यामध्ये सदाभाऊ खोत यांचा वरचा नंबर आहे. भाजपचे नेते जे काम करू शकत नाहीत ते काम सदाभाऊ खोत करू शकतात. त्यामुळं महादेव जानकर यांना वेटिंगवरती ठेवून आता सदाभाऊ खोत यांना 2 आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय विश्वासातले आहेत. त्यांना पणन राज्यमंत्री म्हणून देखील भाजपने आधी संधी दिलेली होती. आणि राजू शेट्टी यांचं ज्या पद्धतीनं आता त्यांची संघटना किंवा त्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे
तर त्या पट्ट्यामध्ये जर शिरकाव करायचा असेल सदाभाऊ खोत यांना ताकद देणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच मला वाटतं सदाभाऊ खोत यांना भाजपनं आपल्या कोट्यातनं संधी दिली असावी. नक्कीच सर. तर एकूणच आपण हे 5 नावांचा विचार केला यातला परिणय फुके परिणय फुके जे आहे ते भंडारा गोंदियाचे आहेत. परिणय फुके देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. त्यांना देखील विधान परिषद दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. विदर्भातनं देखील परिणय फुके यांचं नाव आलेलं आहे. त्यांनी एक तो हे पण ताळमेळ पण आहे. विदर्भातनं एकाला संधी दिलेली आहे, मराठवाड्यातनं एकाला संधी दिली आहे, 2 संधी पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरातनं दिलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात एकाला संधी दिली आहे. त्यामुळे अशी 5 जी तगडी नावं जी भाजपने या निमित्तानं यातला दुसरा काही हेतू नाहीये. सोशल इंजिनिअरिंग हेच भाजपचं मला वाटतं याच्या सामाजिक विण आहे ती त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं शिवसेनेकडनं म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे आणि अजित पवार यांच्याकडनं मराठा नावं येऊ शकतात आणि ओबीसी नावांना जास्त प्राधान्य बीजेपीने दिलेलं आहे. त्यामुळे महायुतीमधला देखील हा ताळमेळ या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. सर एक फक्त जाता शेवटचा प्रश्न, मराठवाड्यात जे ओबीसी विरुद्ध मराठा झालं सगळं राजकीय गणित ज्यामुळे महाविकास आघाडीला तिथे यश मिळालं, पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्यामुळे तिथे महायुतीला काही फायदा होण्याची नक्कीच फायदा होईल. जो ओबीसी समाज नाराज आहे त्याच्या वेद्येला वाट करून देणं आणि तो ओबीसी समाज किंवा तो जो वंजारी समाज आहे तो फक्त पंकजा मुंडे यांचं नेतृत्व मान्य करतो याची जाणीव मला वाटतं भाजपला उशिरा झालेली आहे. त्याच्या आधी त्यांनी भागवत कराड यांना संधी देऊन पाहिली. पंकजाच्या ऐवजी त्यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रमेश कराड यांना विधान परिषदेवर संधी दिली. पंकजा मुंडे यांना त्यांच्या निमित्तानं पर्याय करण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी मुंडे या नावाला भुलय आहे. मुंडे या नावाला तुम्ही टाळू शकत नाही हे मला वाटतं भाजपला उशिरा कळलेलं आहे. आणि त्यामुळे ते त्या लोकांमधून निवडून येऊ शकत नाही हे भाजपने मान्य केलं असं म्हणतात. हा आता अवघड आहे पण गरज आहे. विधानसभेला जर काही जास्त जागा जिंकून असतील, पंकजा मुंडे या जर स्टार प्रचारक बनवायचे असतील तर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. आणि ऋषिकेश तुला म्हणजे आश्चर्य वाटेल पण आता जर समजा मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला तर पंकजा मुंडे यांचं नाव देखील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये टॉपवरती राहील एवढं मात्र निश्चित. नक्कीच. तर भाजपचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. यात पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झालेलं आहे. ह्या आपल्या सगळ्या घडामोडींवर नजर असणारच आहे. तोपर्यंत पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी.